खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यातील बळीराजासमोर आणखी एक नवं संकट उभं ठाकलंय। विविध मागण्यांसाठी आजपासून राज्यातील सुमारे 45,000 खत विक्रेत्यांनी आणि कृषी सेवा केंद्र चालकांनी बेमुदत बंद पुकारलाय। या शेतकऱ्यांना लुटणारी लिंकिंग पद्धत बंद करण्याची प्रमुख मागणी खत विक्रेत्यांनी केली आहे आणि खताच्या कंपन्यांकडून दुकानदारांवर शेतकऱ्यांना खत विकताना कीटकनाशकही देण्याच्या सक्तीसाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप होतोय। हा आरोप त्यांनी केलेला आहे। आधीच खतांचा तुटवडा आहे आणि असं असतानाच ऐन खरीपाच्या तोंडावर संप पुकारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमचा टॅगिंग म्हणजे लिंकिंग। रासायनिक खतासोबत जे आम्हाला व्यवसाय करण्यासाठी टॅगिंग केली जाते ती मोठ्या प्रमाणात कंपन्या देत आहेत आणि त्याचा रोष आमच्या शेतकऱ्यांचा आमच्यावर असतो आणि शासनाच्या अधिकाऱ्यांचा सुद्धा आमच्यावर असतो। आम्ही काय केलं पाहिजे म्हणून आमची ही शासनाला विनंती, मागणी आणि तीव्रता फार मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये आम्ही महापदाच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी मांडलेली आहे। तर संपावर गेलेल्या कृषी केंद्र चालकांच्या मागण्या नेमक्या काय आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। खतांच्या पुरवठ्यातील शेतकऱ्यांना लुटणारी लिंकिंग पद्धत बंद करा। खतं आणि कीटकनाशकांची एजंट मार्फत होणारी थेट विक्री थांबवा। बियाणं विक्रीसाठी साथी पोर्टलचा वापर बंधनकारक नको। बियाणं नमुना फेल झाल्यास विक्रेत्यांना दोषी न ठरवता केवळ साक्षीदार म्हणून ग्राह्य धरावं। परराज्यातून येणाऱ्या अप्रमाणित HTBT कपाशी बियाण्यांवर तातडीनं बंदी घाला।